साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती अण्णाभाऊ साठे जयंती समितीच्या वतीने साताऱ्यात धूमधडाक्यात साजरी। नमस्कार, वृत्तशाहीमध्ये आपले स्वागत करते। चला तर पाहू आजची सविस्तर बातमी। अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष किशोरभाऊ गालफाडे व सर्व पदाधिकाऱ्यांचे उत्तम नियोजनाचे जिल्हाभर कौतुक। येत्या 2 महिन्यात अण्णाभाऊंचा भव्य असा पूर्णाकृती पुतळा सातारकरांना दिसेल। अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती अध्यक्ष किशोर गालफाडे। जयंतीनिमित्त अभिवादनास येणाऱ्या सर्व अनुयायांना समितीकडून तब्बल 100 किलो जिलेबी, पाण्याच्या बॉटल्स, नाश्ता इत्यादींचे वाटप करण्यात आले। जयंतीनिमित्त बाईक रॅली, विविध मान्यवरांचा, सामाजिक कार्यकर्ते, तमाशा कलावंतांचे व शाहिरांचा सन्मान देखील करण्यात आला। यशवंत उद्यान सातारा येथे अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त समितीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। जयंतीनिमित्त समितीच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक किट व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात आला। समितीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या रथ सजावट स्पर्धेत सहभागी मंडळांना सन्मान चिन्ह आणि ट्रॉफ्या देऊन गौरवण्यात आले। भारताचे पहिले लेखक ज्यांचे साहित्य हिंदी, गुजराती, उडिया, बंगाली, तमिळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील 27 भाषांमध्ये भाषांतर झाले ते साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 104वी जयंती। महाराष्ट्रात विविध ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे साताऱ्यात देखील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरी करण्यात आली। उत्सव समितीच्या वतीने सकाळी 11 वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार घालून मानवंदना व अभिवादन करण्यात आले। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आले। अण्णाभाऊंना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व अनुयायांना तब्बल 100 किलो जिलेबीचे, पाण्याच्या बॉटल्स, नाश्त्याचे वाटप करण्यात आले। विविध मान्यवरांचा व सामाजिक कार्यकर्ते, तमाशा कलावंत व शाहिरांचा सन्मान देखील करण्यात आला। यामध्ये त्यांना सन्मान चिन्ह, फकीरा कादंबरी, शाल व श्रीफळ देण्यात आले। अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर यशवंत उद्यान सातारा येथे भव्य रक्तदान शिबिर देखील ठेवण्यात आले। साताऱ्यातील नागरिकांनी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दिला। त्यानंतर समितीकडून गरजू विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक किटचे वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान देखील करण्यात आला। त्यानंतर शहरातून येणाऱ्या मिरवणुका व रथ यांच्यासाठी अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीने रथ सजावट स्पर्धा ठेवली होती। येणाऱ्या सर्व मंडळांना सन्मान चिन्ह व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले। अशा तऱ्हेने साताऱ्यात मोठ्या उत्साहात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली।
आज 1 ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती होती आणि त्या जयंतीनिमित्त सातारा शहरामध्ये अतिशय उत्साहाचं आनंदाचं वातावरण दिवसभरापासून होतं. सातारा समितीच्या वतीने, जयंती उत्सव समितीच्या वतीने आज आपण दिवसभरात 10 ते 12 कार्यक्रम केले. त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर होतं, मोटरसायकल बाईक रॅली होती, वृक्षारोपण होतं, 100 किलो जिलेबीचं वाटप होतं, लहान विद्यार्थ्यांना शिक्षणाचे किट वाटप केले, तमाशा कलावंतांचा सत्कार केला आणि येणाऱ्या मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला. तसेच आपण सर्व मंडळांना आवाहन केले होते की येणाऱ्या सर्व प्रत्येक मंडळाचा आपण संयुक्त जयंती समितीच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सन्मान करणार आहोत आणि त्यामध्येच उत्कृष्ट आरास किंवा उत्कृष्ट सजावट यामध्ये आपण 3 नंबर काढणार होतो आणि ते 3 नंबरही काढले. मला वाटतंय सातारा बुधवार पेठेतील संयुक्त जयंती उत्सव असं नाव आहे त्या मंडळाचं. त्यांना प्रथम क्रमांक गेलेला आहे. दुसरा क्रमांक माझगावकर माळ झोपडपट्टी ते सावधान मित्र मंडळ आहे त्यांना गेलेला आहे आणि तिसरा नंबर मला वाटतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा तालुका अध्यक्ष आप्पा तुपे यांचं मंडळ ते होतं, त्यांना तिसरा क्रमांक गेलेला आहे. आणि अशा पद्धतीनं साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अतिशय उत्साहात, आनंदात आणि अतिशय सुंदर झाली. त्यामुळं मी सर्वप्रथम सातारा नगर परिषद सातारा बापटसाहेब CO यांचंही आभार मानीन, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांचंही आभार मानीन. कारण का जयंतीच्या काळामध्ये बरेचसे आता आपण बघितलं की इतका पोलीस बांधवांवर ताण येतो की थोडंसं हे होतं. त्यामुळं पोलिसांनीही सहकार्य केलेलं आहे, जिल्हा प्रशासनानेही मदत केलेली आहे. त्यामुळं सर्व जिल्हा प्रशासनाचं समितीच्या वतीने आभार मानतो. तसेच सर्व सातारा शहरातील पत्रकार बंधू, इलेक्ट्रिक आणि प्रिंट मीडिया या सर्वांचंही मी आभार मानीन आणि अभिनंदन करीन की आपण एवढा वेळ आपण थांबून सर्व कार्यक्रमाची रूपरेषा दाखवली आणि सर्व कार्यक्रम आपण झालेले समितीच्या वतीने दाखवाल अशी मी आशा बाळगतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय लहुजी, जय अण्णाभाऊ साठे. तो पुतळा कधीपर्यंत बसणार आहे आणि त्याच्या कामाचा आता काय प्रोग्रेस काय आहे? पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी चबुतऱ्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आता आपण जयंतीलाच पूर्णाकृती पुतळा बसवणार होतो, परंतु पावसानं आपल्याला साथ दिली नाही, त्यामुळं पुतळा बसलेला नाही. पण मी 100% आणि 101% सांगतो की येत्या 2 महिन्यामध्ये पूर्णाकृती पुतळा हा पूर्णपणे बसणार. त्या जागेचं सुशोभीकरण होणार. पुतळा मुंबईमध्ये तयार आहे. पुतळा लवकरच 1 ते 2 महिन्यामध्ये आपण बसवणार आहोत. तसं साहेबांशी बोलणं झालेलं आहे. सगळ्या बाकीच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या पण सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत. फक्त आपल्याला काम करायचं. आता काम तर काय चबुतऱ्याचं काम झालेलं आहे, सुशोभीकरणाचं काम राहिलेलं आहे. ते 1 ते 1.5 महिन्यामध्ये होईल, पण 2 महिन्यामध्ये आपण पूर्णपणे पुतळा पूर्णाकृती सातारा शहरामध्ये बसवणार आहोत.